फुटबॉल हा केवळ एक खेळ नाही, तर जगातील अनेक देशातील लोकांसाठी एक अस्मिता आणि भावनांची लढाई असते. परंतु जेव्हा मैदानातील खेळात थेट आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्धाचे जुने वाद उफाळून येतात, तेव्हा मैदानाचं रूपांतर रणभूमीत होतं. असाच काहीसा प्रकार नुकताच अटलांटा येथे पार पडलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाहायला मिळाला. अटलांटामध्ये झालेल्या एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. खरं तर हा विजय अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी ऐतिहासिक होता. परंतु या विजयानंतर मैदानावर जे घडलं त्याने संपूर्ण क्रीडा जगतात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. सामना संपल्यानंतर जल्लोष करत असताना अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मैदानावर एक मोठा बॅनर उंचावला. या बॅनरवर लिहिलं होतं, लास माल्विनास सोन अर्जेंटिनास, म्हणजे माल्विनास अर्जेंटिनाचे आहेत. हा साधा बॅनर नव्हता, हा थेट ब्रिटनच्या सार्वभौमत्वाला दिलेला इशारा होता. कारण ज्या बेटाला अर्जेंटिना वाल्मिनास म्हणतो त्याला ब्रिटन आणि जग फॉकलंड बेट म्हणून ओळखते. खेळाडूंच्या या एका कृतीने ब्रिटन प्रचंड संतापला असून त्यांनी थेट फुटबॉलच्या सर्वोच्च संस्था असणाऱ्या फिफाकडे धाव घेत अर्जेंटिनावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्जेंटिनाच्या या विजयानंतर नेमकं काय घडलं, फिफाच्या नियमांनुसार अर्जेंटिना आणि लिओनेल मेसीच्या या संघावर काय कारवाई होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉकलंड बेटांचा हा नेमका वाद काय आहे, ज्यासाठी या दोन्ही देशांमध्ये 1982 मध्ये युद्ध झालं होतं, यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अटलांटामध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात फिफा विश्वचषकाची सेमीफायनल म्हणजेच उपांत्य फेरीची लढत झाली. दोन्ही संघांनी विजयासाठी आपापली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु अखेर अर्जेंटिनाने 2-1 अशा फरकाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आणि फायनलमध्ये धडक मारली. अर्जेंटिनाचे खेळाडू आणि चाहते आनंदाने वेडे झाले होते. परंतु हा आनंद साजरा करत असतानाच स्टेडियम मधील एका प्रेक्षकाने अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे एक बॅनर दिला. खेळाडूंनी विचार न करताच तो बॅनर हातात घेतला, कॅमेऱ्यासमोर उंचावला आणि विजयाच्या जल्लोषात त्याचे फोटो काढले. या बॅनरवर स्पॅनिश भाषेत लिहिलं होतं, लास वाल्मिनास सोन अर्जेंटिनास. आता सामान्य माणसाला याचा अर्थ समजणार नाही, परंतु ब्रिटनसाठी हा थेट त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार होता. फॉकलंड बेटांवर आपलाच अधिकार आहे असा दावा अर्जेंटिनाने या बॅनरच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय मंचावर केला. या वादाला अर्जेंटिनाच्या राजकीय नेत्यांकडूनही हवा दिली जात आहे. बुधवारच्या विजयानंतर अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती व्हिक्टोरिया व्हिलारुएल यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अर्जेंटिनाचे सैनिक दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी या व्हिडिओला हा केवळ एक सामान्य फुटबॉल सामना नव्हता असे कॅप्शन दिले. माल्विनास अर्जेंटिनाचे आहेत, त्यांनी आम्हाला हा संदेश स्टेडियम मध्ये नेण्यापासून रोखले, परंतु ते विसरले की वाल्मिनास आमच्या रक्तात आणि हृदयात आहे असे कॅप्शन दिले होते. हे फोटो समोर येताच ब्रिटनमध्ये संतापाची लाट पसरली. ब्रिटनचे व्यापार सचिव पीटर काईल यांनी यावर अत्यंत कडक शब्दात आक्षेप घेतला. ते म्हणाले की खेळाडूंचे हे वर्तन पूर्णपणे अयोग्य आणि निषेधार्ह आहे. राजकारण आणि खेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारण फुटबॉल पासून लांब ठेवले पाहिजे, हे विश्वचषकाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि तेवढेच मूलभूत तत्व आहे. आम्ही फिफाला या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली असून आता हा फिफाचा विषय आहे. यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की अर्जेंटिनाच्या या कृतीमुळे त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते. लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील या बलाढ्य संघाला विश्वचषकातून बाहेर केले जाऊ शकते का, याचे उत्तर फिफाच्या आणि इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन बोर्डाच्या नियमावलीत दडलेलं आहे. फिफाचे खेळातील राजकीय हस्तक्षेपाबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम आहेत. फिफाच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूने किंवा संघाने मैदानावर कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक संदेश, घोषणा किंवा चिन्हे प्रदर्शित करण्यास सक्त मनाई आहे. खेळाडू जे कपडे घालतात त्यावर किंवा अगदी त्यांच्या अंडरगार्मेंट्सवर सुद्धा कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक संदेश लिहिलेला नसावा. खेळाडूंच्या कपड्यांवर केवळ त्यांच्या देशाचा ध्वज, लोगो आणि अधिकृत स्पॉन्सरची जाहिरात असू शकते. या नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूवर वैयक्तिक बंदी घातली जाऊ शकते.
दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा अगदी संपूर्ण संघालाच शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते. याआधीही फिफाने अशा अनेक प्रकरणांमध्ये खेळाडूंना आणि फुटबॉल संघांना मोठा दंड ठोठावला आहे. 2014 मध्ये स्लोवेनिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या एका मैत्रीपूर्ण सामन्याआधी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी अशाच आशयाचा बॅनर हाती घेतला होता. त्यानंतर फिफाने अर्जेंटिनाला 20,000 पाऊंड हा दंड ठोठावला होता. त्यामुळे अर्जेंटिनाचा हा उथळ जल्लोष आता पुन्हा त्यांना महागात पडू शकतो. जर फिफाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तर फायनल सामन्यापूर्वीच अर्जेंटिनाच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते किंवा संघावर मोठा आर्थिक दंड होऊ शकतो. यावर आता फिफा काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता तुमच्या मनात हा विचार नक्की आला असेल की या फॉकलंड नावाच्या छोट्याशा बेटांवरून दोन मोठे देश एकमेकांचे कट्टर शत्रू का बनले आहेत. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की काय आहे हे फॉकलंड प्रकरण. फॉकलंड बेटं ही दक्षिण अटलांटिक महासागरात वसलेली आहेत. ही अंदाजे 3,500 लोकांची संख्या असलेली अतिशय लहानशी बेटं आहेत. परंतु या बेटांचे भौगोलिक स्थान खूप वादग्रस्त आहे. ही बेटं ब्रिटनपासून तब्बल 8,000 मैल म्हणजेच 13,000 किलोमीटर दूर आहेत. तर दुसरीकडे अर्जेंटिनापासून ही बेटं अवघ्या 300 मैल म्हणजेच 480 किलोमीटर अंतरावर आहेत. म्हणजेच भौगोलिक दृष्ट्या ही बेटं अर्जेंटिनाच्या अगदी जवळ आहेत, परंतु तरीही त्यावर नियंत्रण मात्र ब्रिटनचे आहे. या बेटांवरून दोन्ही देशांचे दावे अगदी वेगवेगळे आहेत. ब्रिटनचं म्हणणं आहे की त्यांनी इसवी सन 1765 मध्येच या बेटांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. तसेच तिथली स्थानिक लोकसंख्या ही प्रामुख्याने ब्रिटिश वंशाची आहे आणि त्यांना ब्रिटन सोबतच राहायचे आहे. 2013 मध्ये तिथे रेफरंडम घेण्यात आलं होतं, ज्यामध्ये 99.8% लोकांनी ब्रिटनच्या सोबत राहण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. दुसरीकडे अर्जेंटिनाचा असा दावा आहे की 1833 मध्ये ब्रिटनने ही बेटं त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे आणि बळाचा वापर करून हिरावून घेतली होती. ही बेटं आमच्या सागरी हद्दीत येत असल्याने त्यावर आमचाच अधिकार आहे. अर्जेंटिनातील या बेटांना इस्लास माल्विनास असं म्हणतात. हा राजकीय तणाव केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही, तर याचे रूपांतर एका भीषण युद्धात झाले होते. वर्ष होतं 1982. त्यावेळी अर्जेंटिनामध्ये लष्करी हुकुमशाही होती. देशांतर्गत आर्थिक आणि राजकीय संकटांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी अर्जेंटिनाच्या लष्करी शासकांनी एक मोठा निर्णय घेतला. 2 एप्रिल 1982 रोजी अर्जेंटिनाच्या सैन्याने अचानकच फॉकलंड बेटांवर आक्रमण केले आणि त्यावर ताबा मिळवला. अर्जेंटिनाला वाटलं होतं की 13,000 किलोमीटर दूर असलेले ब्रिटन या छोट्याशा बेटांसाठी युद्ध करणार नाही, परंतु त्यांचा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. त्यावेळच्या ब्रिटनच्या प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर, ज्यांना जगाने आयर्न लेडी म्हणून ओळखले, त्यांनी तात्काळ युद्ध पुकारले. ब्रिटनने आपले अवाढव्य नौदल आणि हवाई दलाची फौज दक्षिण अटलांटिक मध्ये रवाना केली. हे युद्ध तब्बल 10 आठवडे म्हणजेच 74 दिवस चाललं. दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले केले. अखेर ब्रिटनच्या आधुनिक लष्करापुढे अर्जेंटिनाला गुडघे टेकावे लागले आणि 14 जून 1982 रोजी अर्जेंटिनाच्या सैन्याने शरणागती पत्करली. परंतु या 74 दिवसांच्या युद्धात मोठी जीवितहानी देखील झाली. 655 अर्जेंटियन सैनिक मारले गेले तर 255 ब्रिटिश सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या युद्धात 3 स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला. या पराभवामुळे अर्जेंटिनातील लष्करी राजवट कोसळली आणि तिथे पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु या युद्धाच्या जखमा अजूनही दोन्ही देशांच्या मनात ताज्या आहेत. अर्जेंटिना आजही फॉकलंडवरचा आपला दावा सोडायला तयार नाही आणि तिथे दरवर्षी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. हा आहे फॉकलंड बेटांचा तो रक्तरंजित इतिहास. क्रीडा विश्वात असे राजकीय संदेश देणं नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतं. खेळ हे जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी असतात. देशांमधील सीमा आणि वाद विसरून खेळाडू एकत्र खेळतात. परंतु जेव्हा खेळाच्या मैदानाचा वापर अशा प्रकारे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी केला जातो, तेव्हा खेळाच्या मूळ भावनेलाच तडा जातो. आता बॉल फिफाच्या कोर्टात आहे. फिफा अर्जेंटिनावर कारवाई करून त्यांना मोठा दणका देणार की केवळ ताकीद देऊन सोडून देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी जे केलं ते योग्य होतं का? खेळात अशा प्रकारे राजकारण आणणं योग्य आहे की अयोग्य? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.